सत्य तुला वेळ लागले का रे? तू काय ठरवलेस काय इथं काहीतरी गोंधळ घालूनच जायचं आज? ऐक गपगुमान घरी जा, कुणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. अहो असं काय होणार नाही वाघमारे, तुम्ही काळजी करू नका, निवांत झोपा तुम्ही. आणि तू तू काय रात्रभर इथंच थांबणार आहेस? होय, मी इथंच थांबतो रात्रभर आणि सकाळी जातो घरी. अरे तू काय करणार आहेस इथं रात्रभर थांबून पण? अहो वाघमारे, तुम्हाला सिक्युरिटी देण्यासाठी. कसं आहे, तुम्ही माझी प्रायोरिटी आहात ना, त्यामुळे तुम्हाला सिक्युरिटी द्यावीच लागेल. सत्य अरे कसं कळत नाही रे तुला? जय द्या. अरे तू कडी लावली तेव्हा सत्य आताच होता ना? इथंच होता की. मग आता कुठे गेला? वॉशरूम मध्ये आहे का बघ? आहे का आता? नाही इकडे पण. गॅलरीत बघ, गॅलरीत आहे का? हा, बघ बघ. ए सत्या, कुठे गेला असणार ह्यो? आत्ता माझ्या ध्यानात आलं. त्यो का नाही नक्की त्या नेबलेटला भेटायला गेला असणार बघ जयद्या. तरी म्हणलं इतके दिस ह्यो गडी डोकं शांत ठेवून कसं काय बसलाय ही कळत नव्हतं मला. तुला सांगते, तिला परत ह्या घरात आणायचा इच्छा त्याच्या डोसक्यात चालू असणार आणि तो तिकडच गेला असेल बघ. तिकडे नसणार गेला तो. अगं मम्मी, दोघांमध्ये एवढी भांडणं झालेली आहेत, एकमेकाची तोंड तरी बघतील का ते आता? तिकडे नाही गेला तो. मला माहिती कुठे गेलाय तो. कुठे गेलाय? अगं मम्मी, लोकांना भेटायला गेला असणार तो. काय लोकांना भेटायला? त्यांना कशाला भेटायला? अगं मम्मी, तुझ्या लक्षात नाही आलं? अगं महिला प्रदेशाध्यक्ष मम्मी, तुझ्या लक्षात नाही आलं? हे बघ मम्मी, आता मी आमदारकीला उभा राहतोय, मला पाडायची फिल्डिंग लावायला गेला असणार तो तिकडे. बरोबर आहे तुझं जयद्या. मग आता हे तात्या साहेबांनी कळलं तर ती जा विचारतील की आपल्याला, मग आपण काय सांगायचं? एक टेन्शन गेलं की एक टेन्शन असतेच मला तर. बया दादा रे, ये लवकर, अजून जास्त वेळ नाही सांभाळता यायचं मला. चला जेवूया आपण आता. जेवण राहिले ना? सत्य इथे हा एवढ्या रात्री आमच्या घराबाहेर काय करतोय? त्या मंजूला भेटायला आला असेल. काय चाललंय नक्की याचं? काहीतरी गडबड आहे. 100% याचं नवीन प्लॅनिंग सुरू असणार. जाऊन विचारू का याला आत्ताच याचं काय काम आहे इथे म्हणून? नाही 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 नको. बस याला माझ्यावर संशय येईल की मी इथे इतक्या रात्री काय करते. वाघमारे,
वाघमारे वाघमारे पूर्व मॅडम एवढ्या रात्री इथं का आले असते? वाघमारे अहो काय झालं? काय गडबड झाली का? मी येऊ का वर? नाही जर एक काम करा, मी म्हणतो तसं चला आता माझ्याबरोबर. सत्या थांब, काहीतरी गडबड आहे. गडबड काय झालं वाघमारे? तुझं गेटकडे लक्ष नाही गेलं? नाही. सत्या पूर्वा मॅडम आल्यात आत्ता. काय? होय, आणि माझी आणि त्यांची नजरानजर पण झाली. अहो काय बोलता तुम्ही वाघमारे? त्या इथं का आल्या असतील का? काय माहिती, म्हणजे तसं आला होता मागच्या वेळेस एकदा. आई आणि अमृत आल्या होत्या तेव्हा. कुठल्या तरी केसच्या संदर्भात तात्यासाहेबांची चौकशी करायला आल्या होत्या असं बोललं. पण मग आता परत का आले असतील, ते पण एवढ्या रात्री? डॅडी साहेब, ये बबडे, बरं झालं आलीस. इकडे एकदम शांत शांत वाटत होतं. सत्य आलेला का घरी? आला होता, गेला मग. कुठे नाही गेलाय तो, बाहेरच उभा आहे अजूनही. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, अजूनही गेटवरच आहे तो. त्या मंजूशी बोलत सुद्धा होता. आणि हे बघा, बहुतेक त्या मंजूने मला बघितलंय. काळजी कशाला करतेस तू? मंजूला दिसत नाही, संपला विषय. काय काळजी करायचं? पण तो सत्य आलाच कसा इथे? तुम्ही इथे असताना तुम्ही त्याला येऊ कसं दिलं? सोडून आला होता तो. आणि हा, तो मंजूला भेटायला नाही, घटस्फोट मागायला आला होता. सुंठी वाजून जातोय ना खोकला, कशाला अडवायचं? काय उद्या काय व्हायचं? नाही 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 डॅडी साहेब, हे बघा प्लीज, तुम्ही इतके गाफील नका राहू. या आधी सुद्धा त्या दोघांनी मिळून तुमच्यासोबत धोबी पचाड केलेला आहे. हे विसरलात का तुम्ही? काय सांगताय ते दोघं तुमच्या समोर फक्त वेगळं होण्याचं नाटक करत असतील तर? कौतुक कौतुक, केवळ कौतुक. त्या मंजिरी वाघमारेवर लक्ष ठेवायला पाहिजे. वाघमारे, मला ना कन्फर्म डाऊट आहे त्या पूर्वा पाटील मॅडमवर. त्यांचं आणि त्या तात्याचं नक्की काहीतरी कनेक्शन असणार.